पश्चिम बंगालसह तामिळनाडू, आसाम, पुदुचेरी आणि केरळमध्ये मतदान होत आहे। पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची प्रतिष्ठा पणाला आहे। सर्व विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी लागणार आहे। सकाळी 11 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 41.11% तर तामिळनाडूमध्ये 37.56% मतदान झाले। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 16 जिल्ह्यातील 152 जागांकरता आज मतदान होत आहे। तामिळनाडूमध्ये आज 234 जागांसाठी मतदान होत असून हे मतदान केवळ राज्याची सत्ता ठरवणारं नाही तर राज्यातील पारंपरिक डीएमके विरुद्ध एआयएडीएमके राजकारणाला मिळणारं मोठं आव्हान आहे। अभिनेता विजय यांच्या टीव्हीके पक्षाची एंट्री आणि भाजपची बदललेली रणनीती यामुळे यंदाच्या निवडणुका ऐतिहासिक ठरू शकतात। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुर्शिदाबादमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। गुरुवारी ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि आम जनता उन्नयन पार्टीचे संस्थापक हुमायूं कबीर यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली। हुमायूं कबीर काल झालेल्या कच्च्या बॉम्बफेकीच्या घटनेनंतर परिसराची पाहणी करण्यासाठी आले होते। यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाला आणि परिस्थिती तणावपूर्ण झाली। दरम्यान या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांबद्दल बोलण्याकरता आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी दिल्लीहून शिवाजी काळे। शिवाजी, या महत्त्वाच्या निवडणुका आहेत। पश्चिम बंगालबद्दल धक्कादायक निकालाबाबतीत बोललं जात आहे। तमिळनाडू आहे, केरळ तर आहेच, तिकडे कदाचित काँग्रेसला सुद्धा संधी मिळू शकते म्हटलं जाते। काय एक आढावा, काय मूड काय दिसतोय दिल्लीहून? एकंदरीत जर पाहिलं गेलं तर 5 राज्यांच्या निवडणुकामध्ये आसाममध्ये भाजप मोठ्या मतानं निवडून येईल अशी परिस्थिती आहे। मात्र काँग्रेसने उशिरा टक्कर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तितकंसं यश येणार नाही। मात्र सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे ते पश्चिम बंगालमध्ये, कारण ममता बॅनर्जीचा गड भाजपला यावेळेस जिंकायचा आहे। त्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री अमित शाह हे स्वतः पश्चिम बंगालमध्ये आहे, स्वतः वॉर रूमला ते भेटी देत आहेत। त्याचबरोबर पश्चिम बंगालची निवडणूक आणि हिंसाचार हे सातत्यानं एक वेगळं अघटित नातं राहिलेलं आहे आणि ते आजही पाहायला मिळालं। मुर्शिदाबादमध्ये हुमायूं कबीर यांच्यावरती हल्ला झाला। भाजपच्या काही उमेदवारांवरती देखील अनेक ठिकाणी हल्ल्याच्या बातम्या येत आहेत। विजिल ऍप वरती साधारण 300हून अधिक तक्रारी सकाळपर्यंत आपल्याला 11 वाजेपर्यंत आल्याचं पाहायला मिळतंय। त्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम निवडणूक आयोग करत आहे। मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगाल पोलीस आहेत, मात्र त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यात आलेला नाहीये। त्याच्यासाठी सीआरपीएफ असो, निमलष्करी दल जे आहे ते तैनात करण्यात आलेलं आहे आणि स्वतः अमित शाह लक्ष ठेवून असल्यामुळं आज साधारण पहिल्या टप्प्यात जे मतदान होत आहे त्याच्यावरती भाजपची भिस्त असणार आहे, कारण हा बऱ्यापैकी भाजप बहुल मतदारसंघ या भागात आहेत आणि भाजपला या भागातून मोठी आशा आहे। या ठिकाणी जर त्यांनी ग्रीप पकडली तर पुढील टप्प्यामध्ये मोठं यश त्यांना मिळू शकतं अशी अपेक्षा आहे। दुसरीकडे तामिळनाडूमध्ये जर पाहिलं तर एम.के. स्टॅलिन विरुद्ध साधारण एडीएमकेचा जो पारंपरिक गट आपल्याला पाहायला मिळायचा, त्यांचा पारंपरिक संघर्ष असायचा, यावेळेस विजयन हे जे अभिनेते आहे यांची एंट्री झाली आहे आणि हे नक्की सत्ताधारी पक्षाची जी अँटी इन्कमची ती मतं खातात की दुसरीकडे एआयडीएमकेचे जे भाजपने देखील त्या ठिकाणी आता प्रवेश केलेला आहे। अस्मितेचा एक मुद्दा आहे जो स्टॅलिन घेऊन येत आहेत आणि भाजप अशा एकंदरीत एआयडीएमके आणि भाजपने मिळून डीएमकेला आव्हान दिलं आहे, ते देखील या ठिकाणी यशस्वी ठरणार का हे पाहणं महत्वाचं आहे। जसं तुम्ही केरळचा उल्लेख केला, केरळमध्ये काँग्रेसला मोठी संधी होती, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी माघार घेतली की त्यांचा जो जोर आहे तो कमी पडला असं देखील सांगण्यात येत आहे। मात्र केरळमध्ये मोठ्या संधी आहेत, मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अनेक नेते मुख्यमंत्र्यांची माळ आणि कोट घालून बसले होते त्याच पद्धतीने केरळमध्ये मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांची संख्या आहे, भावी मुख्यमंत्री होणार आहे काँग्रेसमध्ये, त्यामुळे देखील त्यांचा फटका त्यांना निवडणुकीमध्ये बसू शकतो। सध्या तरी पश्चिम बंगालमध्ये काही हिंसाचाराच्या घटना घडल्या, मात्र त्या ठिकाणी ममता विरुद्ध भाजप असा हा जो संघर्ष आहे यामध्ये कोणाला यश मिळतं, राजकीय गणित वेगळे आहेत, मात्र ममता जी आहे त्या संघर्ष करताना पाहायला मिळतात। रस्त्यावरचा संघर्ष असतो की कायद्याचा संघर्ष असतो की विधिमंडळातला, ममता बॅनर्जी हा संघर्षमय आहे, जितके राहुल गांधी नाहीत असं बोलत असतात। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला फारसं यश येणार नाही। अधिरंजन चौधरी मैदानात आहेत, पण ते देखील निवडून येतात की हे माहिती नाही, बघावं लागेल। पश्चिम बंगालमध्ये अनेक फोर्सेस आहेत, भाजपनं जोर लावलेला आहे, मागच्या वेळी त्यांची टॅली वाढली होती, पाहावं लागेल। 2 राज्यांकडे देशाचं लक्ष असेल खास करून सत्तांतराच्या दृष्टीने, पश्चिम बंगाल आणि केरळ। धन्यवाद।